Good afternoon, Good sir. afternoon. Good afternoon. Okay, we'll start our session today. In morning session, we have discussed a concept, a rank of a matrix. Okay, let us revise the thing. A rank is a positive integer, and notation is row. Rank of A is a positive number. Suppose it is R, then the first condition. What is the first condition? What is the first condition? At least one minor of order R, which is not equal to 0. And what is the second condition? What is the second condition? Every minor of order. What is the order? R plus 1 is equal to 0. बरोबर आहे का? जो मायनर ऑर्डर आरचा ऍटलीस्ट एक मायनर पाहिजे त्या मॅट्रिक्स मध्ये ऑर्डर आरचा विच इज नॉट इक्वल टू 0 आणि प्रत्येक मायनर ज्याची ऑर्डर आर प्लस 1 आहे. 1 मिनिट. ओके, तर ही झाली डेफिनेशन ऑफ द रँक ऑफ मॅट्रिक्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी मॅट्रिक्स घेतला सपोज ए ऑफ ऑर्डर 1, सपोज 1 2 3 4 5 6 7 8 9. इट इज ऑफ ऑर्डर 3/3. मिनिमम रँक असेल 1 आणि मॅक्सिमम रँक असणार याची 3. ओके, मी जर रँक 2 म्हणलं, रँक ऑफ ए इज इक्वल टू 2 जर मी म्हणलं, तर तिथं एक मायनर 2/2 चा आहे, which is not equal to 0, आणि mod of a is equal to 0, that is 3/3 चा मायनर तो 0 असेल. This is the rank of the matrix. If any doubt you can ask now. जर काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकताय. If you are having any kind of doubt you can ask. Yes, समजलं का रँक? हॅलो, समजलंय? पुन्हा अजून एकदा सांगा. रँकची डेफिनेशन हे वा. आर रँक पॉझिटिव्ह नंबर आहे. त्या मॅट्रिक्स मधले मायनर्स शोधायचे. जर रँक मी त्याची 2 म्हणत असेल किंवा 3 म्हणत असेल तर तिथं एक ऑर्डर 3 चा किंवा 2 चा एक मायनर पाहिजे ज्याची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 पाहिजे. आणि एव्हरी मायनर ऑफ ऑर्डर आर प्लस 1, म्हणजे पुढच्या ऑर्डरचे जे मायनर्स असतील, सपोज जो काय असेल तो आरच्या पुढचा आर प्लस 1 आर प्लस 2, प्रत्येक मायनर ची व्हॅल्यू 0 यायला पाहिजे. then and then only we can say that the R is the rank of the matrix. Simple. Okay, अजून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे, त्या एक्झाम्पलवरून तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, पुढे जाऊया आता. दिस इज द रँक ऑफ द मॅट्रिक्स. आता इथं बघूया खाली सेकंड. हे थोडं कोणाला एक्सप्लेन करता येईल का? कॅन एनीवन एक्सप्लेन? हे पहिलं आहे ते रँक ऑफ नल मॅट्रिक्स. हे काही गरजच नाही. नल मॅट्रिक्सची रँक 0 असणार आहे, कारण तिथे नाहीच आहे, एलिमेंटच नाही, तर ते 0 झालं. इट शुड बी पॉझिटिव्ह इंटिजर, त्यामुळे हे कन्सिडर करू नका. कॅन एनीवन एक्सप्लेन द सेकंड नंबर पॉइंट? द रँक ऑफ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर आर इज आर. कोणी एक्सप्लेन करून सांगू शकेल का? हॅलो, एनीवन कॅन एक्सप्लेन? हे वा, कोण एक्सप्लेन करू शकतं का? एक सपोज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे 1 2 4 6. हा तुमचा मॅट्रिक्स आहे 2/2 चा. मग ह्याची रँक किती येते? 2.
असं त्याचं म्हणणं आहे. काय म्हणतं ते, एक नॉन सिंग्युलर स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ओके, मग याची डिटर्मिनंट मॉड ऑफ ए किती येणार याचा? नॉट इक्वल टू 0. बरोबर आहे, मॉड ऑफ ए नॉट इक्वल टू 0 आला म्हणजे हायेस्ट ऑर्डरचा मायनर किती आहे याच्यामध्ये, हा डिटर्मिनंट इटसेल्फ, द मॅट्रिक्स इटसेल्फ. आणि तो किती ऑर्डरचा आहे, तो त्याची ऑर्डर किती आहे? 2/2. बरोबर आहे, म्हणजे त्याची जनरली आपण 2 म्हणतो. स्क्वेअर मॅट्रिक्सला ऑर्डर किती म्हणतो आपण? 2 और 3 असं म्हणतो ना. मग त्यांनी तसं म्हणलंय. हे काय सांगतं बघा, द रँक ऑफ नॉन सिंग्युलर, हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे ऑफ ऑर्डर आर. किती ऑर्डर याची? 2 आहे. तर त्याची रँक किती येते म्हणतं ते? तेवढीच, 2च. बरोबर आहे का माझं? वेदर स्टेटमेंट इज करेक्ट और नॉट? येस सर. Yes, sir. मॅट्रिक्स आहे m बाय सपोज ऑर्डर m चा जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, ऑर्डर m चा जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल आणि तो जर नॉट इक्वल टू 0 आला, त्याची व्हॅल्यू जर नॉट इक्वल टू 0 आली, देन द रँक ऑफ दॅट मॅट्रिक्स विल बी m. द रँक ऑफ द मॅट्रिक्स विल बी ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. व्हॉट विल बी द ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स? 5/5 चा मॅट्रिक्स आहे, त्याची मॉडच व्हॅल्यू जो काय वे असेल तीच व्हॅल्यू जर नॉट इक्वल टू 0 आली, नॉट इक्वल टू 0 आलं म्हणजे काय, तिथे एक मायनर आला. कितीचा? 5/5 चा. 5/5 चा एक मायनर आला म्हणजे मायनर म्हणजे काय, इन केस तुम्ही पर्टिक्युलर म्हणजे डिटर्मिनंट सपोज करू शकताय. तिथे 5/5 चा एक मायनर आला विच इज नॉट इक्वल टू 0. दॅट्स वाय वी कॅन से दॅट द रँक ऑफ दॅट मॅट्रिक्स विल बी 5. बरोबर आहे का माझं? समजलं का? द पॉइंट नंबर 2. ओके, हे सांगतं. पॉइंट नंबर 2 सांगतं की बाबा जर ए हा मॉड ऑफ ए जर नॉट इक्वल टू असेल, देन द रँक ऑफ ए किती असेल? किती असेल? ऑर्डर ऑफ ए, ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स ए. जेवढी त्या मॅट्रिक्सची ऑर्डर असेल तेवढी त्याची रँक असेल. कशासाठी? हे कशासाठी ऍप्लिकेबल आहे? नॉन सिंग्युलर नॉन स्क्वेअर मॅट्रिक्स. ते ऍप्लिकेबल आहे. ओके, दॅट इज one of the property of we can say, or we can say shortcut of non singular, shortcut of rank. Okay, जर तुम्हाला सांगितलं की एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे 3/3 चा which is non singular, then what will be its rank? What will be its rank? 3. Directly we are supposed to be write 3 there. परत तिथे चेक करत बसायचं नाही की त्या मॅट्रिक्स मध्ये किती नॉन झिरो मायनर्स आहेत आणि कुठलं नॉन झिरो मायनर आहे. ओके, दॅट इज the property number 2. Okay, let's go for the next slide. हा, आता बघा इथं सांगितलंय काही ऑब्झर्वेशन्स आहेत तुमचे, तुम्हाला काय माहित असायला पाहिजे. ओके, आता 1 बाय 1 एक एक आपण कन्सिडर करू. पहिलं बघा, पहिलं काय सांगताय, द रँक ऑफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n. हा, मी आता सांगितलं बघा, हे कशाचा आहे? स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. जर मॉड ऑफ ए जर नॉट इक्वल टू 0 असेल तर त्याची रँक किती असणार आहे? किती असेल? ए रँक इज इक्वल टू ए. n ऑर्डर n सांगतोय ना मी. हे बघा, ऑर्डर n चा जर माझा मॅट्रिक्स असेल आणि त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू जर नॉट इक्वल टू 0 येत असेल तर त्याच्यामध्ये मायनर ऑर्डर n चा नॉट इक्वल टू 0 आला म्हणून रँक किती येणार? n. रँक इज इक्वल टू n. 3/3 चा मॅट्रिक्स आहे, त्याची मॉड आहे नॉट इक्वल टू 0 आला म्हणजे त्याची रँक येणार 3. बरोबर. 2/2 चा 2, 4/4 चा 4. जर तो नॉन सिंग्युलर असेल तर, नॉन सिंग्युलर असेल किंवा मॉड नॉट इक्वल टू 0 असेल तर. ओके, किंवा असं सांगितलंय एक मॅट्रिक्स आहे 3/3 चा आणि त्याची रँक ऑफ ए इज इक्वल टू 3 आहे, तर तो मॅट्रिक्स सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे? नॉन सिंग्युलर. ओके, आणि जर सपोज 3/3 चा मॅट्रिक्स आहे आणि त्याची रँक ऑफ ए जर त्यांनी 2 सांगितली तर what it shows whether the matrix is singular or non singular? Singular. हा सिंग्युलर आहे, याचा 2/2 चा एक मायनर नॉट इक्वल टू 0 असणार आहे, बरोबर आहे. आणि त्याच्या पुढचा 2 च्या पुढचा किती मायनर येणार? 3/3 चा. 3/3 चा प्रत्येक मायनर किती असायला पाहिजे? 0. कारण आपण रँक 2 म्हणतोय तर r+1 म्हणजे 2+1 किती आला? 3. म्हणजे ऑर्डर 3 चा प्रत्येक मायनर किती पाहिजे? 0 पाहिजे. म्हणून 3/3 ची व्हॅल्यू 0 येणार आहे. मीन्स द मॅट्रिक्स इज सिंग्युलर. Are you getting my point?
समजतं का मला काय Yes, म्हणायचंय? sir. येस Yes, सर. yes. हे कसं हे कुठे Yes, सांगितलं जाणार नाही, हे आपल्याला समजून घ्यायचंय. ऑब्झर्वेशन आहेत आपले, हे आपल्याला आयडिया यायला पाहिजे तसं. ठीक आहे. हा आता बघा तिसरं आहे, द रँक ऑफ युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन. व्हॉट इज द युनिट मॅट्रिक्स रँक? किती असेल युनिट मॅट्रिक्सची रँक? रँक ऑफ अ युनिट मॅट्रिक्स. व्हॉट इज मॉड ऑफ ए? मॉड किती असतो युनिट मॅट्रिक्सचा? मॉड किती असतो युनिट मॅट्रिक्सची? मॉड वाली व्हॅल्यू माहित नाही. कुठलाही आयडेंटिटी मॅट्रिक्स घ्या ऑर्डर एनचा, 1 असते त्याची व्हॅल्यू, विच इज नॉट इक्वल टू 0. Therefore rank will be जेवढी ऑर्डर असेल तेवढी. ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स 2 by 2 चा युनिट मॅट्रिक्स आहे, डायरेक्टली द रँक विल बी 2. 3 by 3 चा आहे 3. 4 by 4 चा आहे 4. वाय? बिकॉज द हायेस्ट मायनर ऑफ नॉट इक्वल टू 0 इज द मॅट्रिक्स इटसेल्फ. त्या मॅट्रिक्सची जी डिटर्मिनंट व्हॅल्यू आहे तीच नॉट इक्वल टू 0 आहे डायरेक्टली. म्हणून आपण त्यांना म्हणू शकतो की त्याची रँक किती असेल? n. म्हणजेच ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. येतं का लक्षात? द सिंपल ऑब्झर्वेशन. हा नल 0 आता आपण सांगितलं, हे झालं. द रँक ऑफ अ डायगोनल मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n किती असेल? आपण झाले सगळे हे 1 0 Is not equal to 0. नॉट इक्वल टू तर असणारच आहे सोडा ते. हा डायगोनल मॅट्रिक्स आहे, बरोबर आहे? Sir. येते का लक्षात? हा तुमचा डायगोनल मॅट्रिक्स आहे. ह्याची रँक किती असणार आहे? याची रँक असेल 3. 2 मॅडम. 3. द रँक विल बी 2 फॉर दिस पर्टिक्युलर मॅट्रिक्स, कारण इथं रो एक 0 नाही तुमचा. 3 by 3 चा मायनर नॉट इक्वल टू 0 थोडंच येणार याच्यामध्ये, 0 येणार तो, कारण याची डिटर्मिनंट व्हॅल्यू मॉड 0 येतो याचा. 2. हा ह्याचा मॉड किती येणार आहे? 0 येणार आहे. रँक शुड बी लेस दॅन 3, दॅट मीन्स इट इज 2. इथं हा मायनर आहे की 1 0. कुठला मायनर? 1 0 0 2. हा जो मायनर आहे A33, याची व्हॅल्यू किती येते? 2 - 0, व्हॅल्यू 2 विच इज नॉट इक्वल टू 0. ओके. तर ह्याचा हे काय सांगतं बघा, चौथं, जर तो मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्स असेल तर हुज डायगोनल एलिमेंट्स आर नॉन झिरो, सगळेचे सगळे जर एलिमेंट नॉन झिरो असतील तर, म्हणजे हा पण जर चौथा पण जर एक्झिस्ट झाला तर याची रँक येणार 3. याची रँक येणार 3, जेवढी ऑर्डर असेल तेवढी. जेवढे नॉन झिरो एलिमेंट, इथं नॉन ऑल डायगोनल म्हणत नाही, डायगोनल मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n हुज ऑल डायगोनल एलिमेंट्स आर नॉन झिरो, इथं नॉन झिरो सांगितलंय, तर त्याची रँक जेवढे एलिमेंट्स नॉन झिरो असतील तेवढी त्याची रँक असेल. रँक ऑफ इन शॉर्ट तिथं लिहू का ते? इन शॉर्ट मी म्हणू शकतो, हे बघा, रँक ऑफ डायगोनल मॅट्रिक्स किती असणार? डायगोनल मॅट्रिक्सची रँक नंबर ऑफ नॉन झिरो डायगोनल एलिमेंट्स. येते का लक्षात? ती त्या काय म्हणतो डायगोनल मॅट्रिक्सची स्पेशल प्रॉपर्टी म्हणा, किंवा रँक बाबत एक त्याचं ऑब्झर्वेशन आहे की बाबा डायगोनल मॅट्रिक्स मध्ये जेवढे नॉन झिरो एलिमेंट्स येतील, आता मी एक एक्झाम्पल घेतो इथे, 1 2 1 0 0 0 2 0 0 0 4, इट इज अ डायगोनल मॅट्रिक्स. आणि याचे डायगोनल एलिमेंट्स आहेत 1 2 4, तिन्ही आहेत, तिन्हीच्या तिन्ही नॉन झिरो आहेत, तर रँक ऑफ मॅट्रिक्स किती येणार? 2. 3. 3 नॉन झिरो आहेत ना, 1 2 3, जेवढे नॉन झिरो तेवढी रँक, जेवढी नॉन झिरो तेवढी रँक. ओके, दॅट इज द डायगोनल मॅट्रिक्स. नेक्स्ट, स्केलर मॅट्रिक्स साठी सेम लॉजिक. काय सांगतं स्केलर मॅट्रिक्सला? ऑल डायगोनल एलिमेंट शुड बी सेम असतं तिथे, बरोबर आहे. इथं नॉन झिरो ही कन्सेप्ट येईल का हो? इथं नॉन झिरो ही कन्सेप्ट त्यांनी इथं म्हणलं नाही बघा. नॉन झिरो असं का म्हणलं नाही त्यांनी? थोडस डोक्यावरती ताण द्या, ताण देऊन थोडस विचार करून बघा. इथे ते नॉन झिरो एलिमेंट्स म्हणलं. आपण डायगोनलचं डेफिनेशन काय सांगते? फक्त नॉन डायगोनल 0 आणि डायगोनल मध्ये ऍटलीस्ट 1 नॉट इक्वल टू 0 पाहिजे. म्हणून त्यांनी रिस्ट्रिक्शन टाकली की नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट विल बी द रँक. ओके,
पण स्केलर मध्ये कसं असतं, डायगोनल एलिमेंट शुड बी सेम. 2 2 येते का लक्षात बघा. 2 2 2. Therefore rank of A is equal to 3. ते इलेमेंट 0 तर असणार नाहीत, कारण ते जर हे इलेमेंट जर तुम्ही 0 केले तर मॅट्रिक्स तो नल मॅट्रिक्स होतो, बरोबर का, स्केलर. म्हणून काय म्हणतं, ते डायरेक्ट सांगतं स्केलर मॅट्रिक्सची रँक असेल ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. ओके, आलं का लक्षात. आता बघा मी इन शॉर्ट रिवाइज करतो. हे आपल्या लँग्वेज मध्ये हे दोन्ही सेम आहेत. हे दोन्ही पण दोन्ही नाही, कुठले कुठले सेम आहेत, 1 2 आणि हा शेवटचा, ऑल आर सेम. करेक्ट आहे का बघा माझं. फर्स्ट, थर्ड अँड फिफ्थ, फर्स्ट, सेकंड अँड फिफ्थ, ऑल आर सेम. रँक ऑफ द मॅट्रिक्स इज नथिंग बट ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. ह्याच्यामध्ये काय काय येणार, नॉन सिंग्युलर, बरोबर का. नॉन सिंग्युलर मध्ये अजून पर्टिक्युलर काय काय येतं, युनिट मॅट्रिक्स, आणि परत येतं स्केलार, स्केलार मॅट्रिक्स. हे एवढं याचं ऑब्झर्वेशन आहे. समरी 1 3 5 ऑल आर सेम. हे नलची केस काय कन्सिडर करू नका, नॉट नेसेसरी. आणि हा डायगोनल मॅट्रिक्स साठी हे एवढं लक्षात ठेवा, डायगोनल मॅट्रिक्स साठी त्याची रँक असते, काय असते, रँक ऑफ डायगोनल मॅट्रिक्स. यस, नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट, नंबर ऑफ नॉन झिरो डायगोनल एलिमेंट्स. काय डायगोनल्स कन्सिडर करतो आपण, number of non-zero diagonal elements will be the rank for which matrix? Which matrix? Diagonal matrix. समजतं का. सोपं आहे खूप. हे अजून तसं रिव्हिजन होईल तसं लक्षात येईल तुम्हाला. आता तर पहिलं एक्झाम्पल आहे, म्हणजे अजून एक्झाम्पल आपण नाही घेतलेलं. ठीक आहे. हे झालं, काही ऑब्झर्वेशन्स आहेत आपले, हे त्याच्यावर नाही येतात. ठीक आहे. आता बघूया पुढची केस. आवाज येतो कोणाचा तरी, वाऱ्याचा आवाज येतो. ठीक आहे. नॉर्मल फॉर्म और कॅनोनिकल फॉर्म एवढं सफिशियंट, आजच्या पुरतं एवढं सफिशियंट आहे का पुढचं घेऊ दे. एक्झाम्पल घ्यायचं नाही 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 नाही, एक्झाम्पल येणार आहे. एक्झाम्पल आता ह्याच्यावर ना एक्झाम्पल येणार, हे नॉर्मल फॉर्म मधून. ओके, रँक फाइंड आउट ते प्रत्येक वेळेस मायनर फाइंड आउट करून चेक करणं पॉसिबल नाही, म्हणून हा नॉर्मल फॉर्म येतो. तिथे प्रत्येक वेळेस आपला 5x5 चा मॅट्रिक्स आपण मायनर चेक करत बसणार का, 5x5 चे व्हॅल्यू किती येते, 4x4 चे किती आहेत, 3x3 चे किती आहेत, 2x2 चे किती आहेत, एखादा नॉन झिरो येतो की नाही, हे चेक करणं पॉसिबल नाही. म्हणून त्याला एक पर्टिक्युलर मेथड आहे टू फाइंड द रँक ऑफ द मॅट्रिक्स, टू फाइंड द रँक ऑफ द मॅट्रिक्स. ओके. आता तुम्हाला हे कन्फ्युज व्हायला ते रँकचं कशासाठी माहितीये का, कारण ते आपण मायनर कन्सिडर करतो आणि त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायचा प्रयत्न करतोय, बरोबर आहे का. त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू किती येते हे बघून आपण त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायचा प्रयत्न करतोय, पण ते प्रत्येक वेळेस पॉसिबल नाही ना. म्हणून काय येतं, तर त्यांनी ही मेथड घेतली आहे, नॉर्मल फॉर्म. घ्यायचं का हे का नको आजच्यासाठी. घ्या सर. नॉर्मल फॉर्म सिंपल आहे, म्हणजे जी रँकची केस होती ना ती प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल टू कॅल्क्युलेट एव्हरी टाइम मायनर्स. समजतं का मला काय सांगायचंय. प्रत्येक वेळेस पॉसिबल नाहीये की मायनर फाइंड आउट करा, त्याची व्हॅल्यू चेक करा आणि रँक सांगा, जे आपण करतोय वरती. त्याच्यामुळे थोडं टिपिकल वाटतं ते. अजून तिथे 3x3 चे खाली 4x4 5x5 चे पण आहेत, मग तिथे शक्य नाही ना. मग त्यासाठी त्यांनी एक पर्टिक्युलर फॉर्म सांगितलाय. त्या फॉर्म मध्ये तो मॅट्रिक्स कन्वर्ट करा बाय युझिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, अँड जस्ट ऑब्झर्विंग द फॉर्म just you can just you can say the rank for that particular matrix, that is the normal form. Okay, समजलं का, लक्षात येते सर्वांच्या. पॉसिबल नाही या न्यूमेरिकल कॅल्क्युलेशनने डिटर्मिनंट मायनर कन्सिडर करून. मग त्यांनी काय केलं, एक शॉर्टकट मेथड घेतली आहे, दॅट इज दिस वन, नॉर्मल फॉर्म. कन्वर्ट द मॅट्रिक्स इनटू नॉर्मल फॉर्म अँड डायरेक्टली यू कॅन से द रँक फॉर द मॅट्रिक्स. ओके.
तर हे नॉर्मल फॉर्म बघा काय सांगतं डेफिनेशन. तुमचा दिलेला मॅट्रिक्स every m by n matrix you are supposed to convert. Reduce means convert. M by n order of matrix you are supposed to be has a rank r, can be reduced in the form I of r 0 0 0. What is I of r? What is I of r? Anyone can explain? I of r means? Yes, unit matrix of order r. Unit matrix of order r. I of r नोटेशन आहे ते फक्त त्यांनी ते यूज केले. तुम्हाला काय करायचं फक्त दिलेला जो मॅट्रिक्स आहे तो या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे. आपण जे घेतलेलं एक्झाम्पल आहे युनिट मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. सेट m by n every m by n matrix of rank r can be reduced to the form this form. म्हणजे हा नॉर्मल फॉर्म आहे, तुम्हाला या फॉर्म मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे मॅट्रिक्स. नॉर्मल फॉर्म म्हणजे काय? इनडायरेक्टली आयडेंटिटी मॅट्रिक्स. Identity matrix, or we can say unit matrix. Identity matrix or unit matrix, or we can say normal form, or we can say canonical form. हे असं हे ऑफिशियल नाही आहे, हे आपल्याला समजण्यासाठी आहे, नाहीतर ऑफिशियली समजू नका याला. युनिट मॅट्रिक्स आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स हे आपल्याला समजण्यासाठी सांगतोय फक्त. दिलेला मॅट्रिक्स तो युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. जेवढ्या ऑर्डरचा युनिट मॅट्रिक्स, जेवढ्या ऑर्डरचा म्हणजे आय ऑफ आर, जेवढ्या ऑर्डरचा युनिट मॅट्रिक्स तिथे एक्झिस्ट होईल, दॅट इज अवर रँक. दॅट इज अवर रँक. आर यू गेटिंग माय पॉइंट? हॅलो हॅलो हॅलो. येस सर. ओ समजतंय? Yes, sir. का अवघड वाटायला जास्त? अवघड नाहीये. कसं आहे माहितीये का, थोडेसे फक्त एक्झाम्पल सॉल्व्ह केले. कन्फ्युज होत. कन्फ्युजिंग असं काहीच नाही याच्यामध्ये. ते रँक मायनर, आता रँक जी आपल्याला फाइंड आउट करायची आहे, बरोबर आहे. रँकच्या डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय? मायनर कन्सिडर करा म्हणून सांगितलं, बरोबर आहे का त्यांनी? बरोबर आहे. पण प्रत्येक वेळेस मायनर कन्सिडर करणं पॉसिबल नाहीये. माझं म्हणणं समजतंय का बघा तुम्हाला? त्यांचं म्हणणं काय आहे की प्रत्येक वेळेस मायनर कन्सिडर करणं पॉसिबल नाहीये. 3/3 होता पण वरती ठीक होतं. जर 4/4 आला तर त्याचा मायनर काढू शकताय का तुम्ही? 4/4 ची डिटरमिनंट व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो आपण? करू शकतो का? नो सर. हा बरोबर आहे का? 4/4 किंवा 5/5 किंवा असं आलं सपोज करा, 5/4 चा मॅट्रिक्स आला, ह्याची डिटरमिनंट व्हॅल्यू येणार आहे का आपल्याला? 5/4 चा डिटरमिनंट एक्झिस्ट होईल का? बरोबर का? होणार नाही. मग त्यावेळेस त्याला रँक असणार नाही का? असं नाहीये. तिथं मायनस असणार आहेत ना, त्या मायनस वरून डिसाइड करावं लागेल. पण ते प्रत्येक वेळेस पॉसिबल नाही. प्रत्येक वेळेस पॉसिबल नाही म्हणून त्यांनी ही मेथड फाइंड आउट केली आहे, नॉर्मल फॉर्म. We have to convert the matrix into normal form by using elementary transformation. Some finite sequence of elementary transformation. This form is called as normal form of, or we can say canonical form, or we can say identity matrix, or we can say unit matrix. No, we can't say identity matrix. It's just for our understanding. Unit matrix or identity matrix. एवढं तर समजलं का की रँक फाइंड आउट करण्यासाठी कुठल्याही मॅट्रिक्सला तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. येतंय लक्षात? आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याच्या मॅट्रिक्स मध्ये जो आयडेंटिटी मॅट्रिक्स राहतो तो किती ऑर्डरचा युनिट मॅट्रिक्स आहे फक्त बघायचं. आणि त्याच्यावरून तुम्ही म्हणून सांगू शकता की जेवढी त्या युनिट मॅट्रिक्सचा ऑर्डर तिथे एक्झिस्ट होईल तेवढी त्या मॅट्रिक्सची रँक असेल. दॅट इज द कन्सेप्ट. ओके, थोडेसे अजून एक्झाम्पल बघू म्हणजे तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल ते अजून. ठीक आहे, इथं मी थोडंसं खाली घेतो याला. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना ते वर्किंग रूल युनिट मॅट्रिक्स कसं करायचा, मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं. बघा, आपण एक्झाम्पल एखादं सॉल्व्ह केलं होतं युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. ते ऍक्च्युली हेच एक्झाम्पल होतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 असं जर मॅट्रिक्स असेल, द प्रोसेस टू कन्वर्ट दिस मॅट्रिक्स इनटू युनिट नॉर्मल मॅट्रिक्स, नॉर्मल फॉर्म. व्हॉट इज द प्रोसेस? त्यांनी बघा काय सांगितलंय. A11 is not equal to 1. Interchange suitably 2 rows or 2 columns such that the first element is 1.
If this not possible, subtract a suitable row from first row or divide the first row or for the first column by A11 so that the first element is 1. मी सांगितलेल्या स्टेप्स बरोबर आहेत का बघा बरं. मी ते सांगितलं होतं का पहिल्यांदा याला 1 करा, फर्स्ट लीडिंग एलिमेंट मेक इट 1. बरोबर आहे. कसं करणार, इंटरचेंज करा, डिवाइड करा, काहीही करा. दॅट इज माय फर्स्ट प्रायमरी स्टेप. ओके. नेक्स्ट स्टेप, बाय परफॉर्मिंग द ऑपरेशन. बघा इथं कॉमन दिसतंय का बघा. बाय परफॉर्मिंग द ऑपरेशन R2 प्लस K R1 comma C2 plus K C1 etc. Bring zero everywhere in first row and first column. In first row and first column. आपण काय केलं होतं, हा 470 केला होता. 470 करण्यासाठी मी काय प्रोसेस सांगितली होती, R1. By using R1 we are supposed to be make 0. Okay. And this 2 3 we are supposed to be make 0 by using column transformation. बरोबर आहे. हेच हे इथे सांगितलंय. आणि तिसरी स्टेप काय सांगितली आहे, रिपीट द अबाउट 2 ऑपरेशन्स नाउ ऑन ईच ऑफ रिमेनिंग रोज बाय युजिंग द रो अँड दॅट कॉलम. बाय युजिंग दॅट रो अँड कॉलम. मग परत नंतर हे 5 साठी पण तेच रिपीट करायचं, परत 6 साठी पण 5 9 अँड सो ऑन. या वेळी ते रिपीट करायचं आहे. हे सांगितलं होतं का मी अगोदरच, बरोबर आहे का. हे आपण लास्ट सेशनला आपण सांगितलं होतं मला, याच्या प्रिव्हियस सेशनला. या फॉर्म मध्ये तुम्हाला तो आयडेंटिटी मॅट्रिक्स कन्वर्ट करायचा आहे. आणि मी ती पर्टिक्युलर प्रोसेस का फॉलो करा म्हणून सांगितलं तुम्हाला का, तर मॅट्रिक्स आपल्याकडे 3x3 चा असणारच नाहीये. पहिली गोष्ट 3x3 सोडून द्या, 12th स्टँडर्ड मध्ये संपला 3x3. ओके. आता असणार आहे तुम्हाला इथं नॉर्मल फॉर्म साठी असेल तुम्हाला 4x4 चा मॅट्रिक्स असेल, किंवा 5x5 चा असेल, किंवा 4x3 चा असेल, किंवा 3x4. असे 4 एक्झाम्पल असतील तुम्हाला या ऑर्डरचे. येतं लक्षात. त्याच्यामुळं ते जे ऑपरेशन तुम्ही जे करत होतात, म्हणजे एकच रो यूज करा किंवा कॉलम यूज करून ते युनिट मॅट्रिक्स करणं करता येतं, पण थोडे कॅल्क्युलेशन थोडेफार टिपिकल जातात. त्याच्यामुळे अशी जर तुम्ही प्रोसेस फॉलो केली, पहिला 1 खालचे 0 युजिंग R1, परत कॉलम ऑपरेशन 0, मग पहिली प्रोसेस कम्प्लीट झाली. हा L प्रोसेस, हा L कम्प्लीट झाला. मग परत दुसरा डायगोनलला जायचं, परत तो कम्प्लीट करायचा, परत तिसरा डायगोनलला, परत चौथा डायगोनल, परत ह्या फॉर्म मध्ये असं कंटिन्यू करायचं. येते लक्षात. ही जर प्रोसेस यूज केली तर एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करता येतं. स्टेप सर्वांच्या लक्षात आल्या. आपण अजून रँकचे जर एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले थोडेफार, म्हणजे एक्झाम्पल आपण इव्हॅल्युएट करून वाटल्यास डेफिनेशन अजून एकदा आपण रिवाइज करू, व्हॉट इज ऍक्च्युअल डेफिनेशन. ठीक आहे. येते लक्षात सर्वांच्या आता. येस सर. हा, ते आपण परत एकदा डेफिनेशन जर क्लिअर नसेल तर आपण परत एकदा क्लिअर करू. हे स्टेप्स तरी सर्वांना लक्षात आल्या का. A11 करा जर तो नसेल तर ऑब्विसली. कसं करायचं, रो आणि कॉलम इंटरचेंज करा, किंवा सुटेबल रो म्हणून सुटेबल कॉलम सबस्ट्रॅक्ट करा, काहीही करा. पण असं कॅल्क्युलेशन करा की जेणेकरून त्या मॅट्रिक्स मध्ये फ्रॅक्शन नंबर्स येणार नाहीत. मी काय म्हणतोय, येऊ नये म्हणत नाहीये, येणार नाही त्याची काळजी घ्या. जर ऑप्शन नसेल तर येऊ द्या, काय प्रॉब्लेम नाहीये. कॅल्क्युलेशन मग करावंच लागणार आहे. येत नसेल, जर शॉर्टकट असेल तर लॉंगकट कडे जाण्याचा टाळा असं म्हणतो. त्यातलं एक आहे की बाबा मायनसचं कॅल्क्युलेशन कमी करायचं, किंवा फ्रॅक्शन नंबर्स कमी यायला पाहिजेत, नंबर जास्त मोठे होऊ नयेत. लार्जर नंबर आला तर कॅल्क्युलेशन आपल्याला करायचंय, त्याच्यामुळे याची काळजी घ्यायची फक्त. ठीक आहे. ते आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना अजून त्याचं व्यवस्थित क्लिअर होईल. आलं. वर्किंग रूल सर्वांच्या लक्षात आला असेल. आता बघा, येस सर. वाटल्यास तुम्हाला एक मी एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं दाखवतो. हे बघा, क्वेश्चन असेल असा तुमचा 3 मार्काचं एक्झाम्पल असतं हे. रिड्यूस द फॉलोइंग मॅट्रिक्स इनटू नॉर्मल फॉर्म अँड हेन्स फाइंड इट्स रँक. ते ANK झालं, इथं R आहे पुढे, दिसत नाहीये ते. हे बघा, हा एक 3x3 चा मॅट्रिक्स घेतला आपण. मला वाटतं याची रँक 2 आहे, 1 आहे याची रँक बहुतेक तरी. रँक फॉर दिस मॅट्रिक्स विल बी 1. जर हे बघा, आता मी एक तुम्हाला अंदाज येता इथं म्हटलं की याची रँक 1 आहे, तर तुम्ही काय काय सांगू शकता या मॅट्रिक्स बद्दल. मी जर याची रँक जर मी 1 आहे असं म्हणलं तर तुम्ही याच्याबद्दल काय सांगू शकताय. Determinant of A is not equal to 0. मॅडम उलट झालं. is equal to 0. इज इक्वल टू 0 ना. 1 आहे म्हणजे 2 चा मायनस 0 झाला, 3 चा मायनस 0 झाला. डिटर्मिनंट ऑफ A 0 आहे, म्हणजे सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. आणि मी हे पण सांगू शकतो यातला कुठलाही मायनर घ्या,
मला वाटतं बरं का, कुठलाही मायनर घ्या त्याची व्हॅल्यू 0 येणार आहे. कुठला मायनर? 2/2 चा. 2/2 चा प्रत्येक मायनर 0 आहे याच्यात, कारण याची रँक 1 सांगतोय मी इथं. बघा कुठला एक मायनर घ्या. आता या 20 चा मायनर घ्या. या 20 चा मायनर किती येणार आहे? किती येतो? 2 - 3 6 - 9 किती येतं हे? -18 + 18 बरोबर आहे का? 820 चा Yes, मायनर, A33 चा मायनर. ह्या 9 चा मायनर घ्या वाटलंस. ह्या 9 चा जर मायनर घेतला तर काय काय एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये? 2 5 and 8 20 बरोबर आहे का? 40 - 40 0. इथं 9 च्या 9 मायनर 0 आहे त्याच्यामध्ये. 9 च्या ऑल मायनस आर शुड बी 0, कारण आपण रँक किती म्हणतोय? 1. मी किती म्हणतो रँक? 1 1. 1 तर 2/2 चे सगळेच्या सगळे 0 पाहिजेत. 3 चं बाय डिफॉल्ट येतोच, पण 2/2 चे पण सगळेच्या सगळे 0 पाहिजे. येतं का लक्षात? दॅट इज द रँक. आता येतं कसं बघूया. हे मी मॉड वरनं सांगितलं. आता आपल्या नॉर्मल फॉर्म वरनं ह्याची रँक कॅल्क्युलेट करायची. ओके, येतं कसं बघा. मी डायरेक्ट सोल्युशन घेतो याचं. इथं आलं बघा. आता म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी सोल्युशन घेतलेलं आहे बरं का. पुढच्या वेळेस आपण हे सॉल्व्ह करूया एक्झाम्पल. लक्षात आलं? आता इथं व्हॉट इज माय फर्स्ट स्टेप? लिडिंग एलिमेंट मेक इट 1. मॅट्रिक्स मध्ये कुठं 1 दिसतोय का बघायचं. इथं कुठं 1 दिसतोय का तुम्हाला? No. नाही. मग याला काय ऑप्शन नाहीये. कुठेतरी सबस्ट्रॅक्शन वगैरे काहीतरी डिवाइड वगैरे काय करता येतं का बघायचं. आता ह्यानी इथं 1 वगैरे केलं नाही बरं का. आपण 1 करून कॅल्क्युलेशन करायचं. ह्यानी केलं नाही, ह्यानी शेवटी 1 केलेलं आहे. ठीक आहे. 1 करण्यासाठी मी इथं सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन कुठलं यूज केलं असतं? C1/2 बरोबर आहे का माझं? C1/2 जर मी कॅल्क्युलेशन केलं असतं इथं आलं असतं 1 2 4. कॅल्क्युलेशन बरोबर आहे का बघा. हा -3 5 1 3 4 येते. 1 3 3 4 येते, येते 3 सर. 1 3 येते सर. 1 3 4 4. 4. ओके, आलं का लक्षात? हे असं आलं बरोबर आहे. मग मी काय ऑपरेशन यूज केलं असतं? R2 - 3 टाइम्स R1 आणि R3 - 4 टाइम्स R1 बरोबर आहे. चेंजेस बघा कसे झाले असते. 1 पहिला रो ऍज इट इज, नो चेंज. हा खालचा 0. 3 - 9 + 9 हा पण 0. 15 - 15 0. नेक्स्ट हा 0 आला. 12 - 12 + 12 0 आणि हा पण 0. आलं का? आणि हे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करून याला दोघांना मी 0 केलं असतं. जस्ट रायटिंग द कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. व्हॉट आर द कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स? C2 प्लस 3 टाइम्स C1 आणि C3 प्लस 5 -5 टाइम्स C1 लिहिलं की हे 2 0 झालं असतं. इथं बघा एकच एलिमेंट नॉन झिरो आला, उरलेले सगळेच्या सगळे एलिमेंट 0 आहेत. म्हणून हा युनिट मॅट्रिक्स येतो ऑफ ऑर्डर 1. हा युनिट मॅट्रिक्स येतो ऑर्डर 1 चा. सगळे एलिमेंट 0 झाले म्हणून याची रँक येते 1. रँक इक्वल टू 1. इथं बघा आले बघा. हे असं डिवाइड केलं तर याची रँक येते 1. सगळे 0 आणि इथं 1. आलं का? या फॉर्म मध्ये कॅल्क्युलेशन ह्यांनी काय केलं माहितीये का? यांनी ते कोणीतरी सांगितलं होतं संस्कृती कदम मॅडम सारखा. यांनी डायरेक्टच हे केलं त्यांनी. ते 2 ला तसंच ठेवलं आणि तसं कंटिन्यू केलं त्यांनी. आपण तसं करायचं नाही. 1 करायचा, त्याच्या खालचे 0, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन 1 खालचे 0. या फॉर्म मध्ये आपण रन करायचं एक्झाम्पल. येतं लक्षात? या फॉर्म मध्ये आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. पुढच्या सेशनला आपण ऍक्च्युअल मध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. ठीक आहे.